पूर्वीच शहरामध्ये जी बॅनर झळकली, उद्या त्या बॅनरची अवस्था काय असेल हे मराठा समाजाला जर पटलं तर बॅनर टिकतील, नाही पटलं तर बॅनर दिसतील का हे येणारा काळ सांगेल। कारण ज्या वेळेस राणे समितीपासून भोसले समिती, बापट समिती, गायकवाड समिती, आता ते बराबर ॲडव्होकेट शिंदे समितीचं पूर्ण यायचं आहे, ते टेबल केलं पण अजून वाचायला मिळालं नाही। यातून ट्रिपल टेस्ट हा विषय बाजूला गेला। खरं तर इंदिरा साहनीप्रमाणे 50% वर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का, तर नाही। ते म्हणतात आम्हाला आहे, निकषात बसणारं आम्ही आरक्षण दिलेलं आहे। पण आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर जे जरांगे पाटलाच्या बरोबर चर्चा झाली, बंददार चर्चा झाली आणि आंदोलन मागे घेतलं गेलं आणि त्यावरून जे काही परिपत्रक काढलेलं होतं त्यावरून गुलाल उधळला गेला आणि त्यातही त्यानंतर जे काही बिल आलं, या बिलामध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण देण्याचं प्रावधान केलं गेलं। दोनदा नाकारलेलं आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुका मारून नेण्यापुरतीची सोय आहे, हे टिकणार नाही। आणि यावेळेस आम्ही बोलायला उभं राहिलो तर आम्हाला बोलूही दिलं नाही आणि विरोधकांचा आवाजही दाबण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे। हे बिल म्हणजे फसगत सरकारची म्हणजे फसगत करणाऱ्या सरकारचं, आपला काय म्हणतात त्याला, फसगत करणारं फसवं सरकार। सगळ्या ठिकाणी बळीराजाची फसगत अशीच करता येते, बेरोजगार युवा युवतींची हे फसगत करणारं फसवं सरकार आहे। आरक्षण प्रकरणी आता त्यांनी ते सिद्धच केलेलं आहे, मराठा ओबीसी समाजाची या सरकारने फसगत केलेली आहे। म्हणून फसगत करणारं फसवं सरकार म्हणून या सरकारचं नाव इतिहासामध्ये नोंदलं जाईल असं मला वाटतं। सर, जरांगे म्हणतात सगळे सोयऱ्यांचा उल्लेख नाहीये, आम्ही आमची भूमिका उद्या स्पष्ट करून पुढे आंदोलन करायचं ना। आता हे बिल म्हणजे मी सांगितलं की इकडे ओबीसीलाही गृहीत धरून त्यांनाही बोलत ठेवायचा, त्यांनाही फसवत ठेवायचा आणि मराठा समाजाला सुद्धा असंच फसवायचं। केवळ उद्या परवा 8 दिवसामध्ये आचारसंहिता लागू होईल, मग आंदोलन विषय संपला आणि हे ढोल पिटवत बसतील। ढोल ताशे सुरू झालेत, वाजवणं सुरू झालंय। हे ढोल ताशे मतासाठी ढोल वाजवत आहेत, मराठा समाजाच्या हितासाठी हे ढोल वाजवत नाही आहेत। हे ढोल उद्या जे यांच्या स्वागताचे, अभिनंदनाचे नाही आहेत, मराठा समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी सूर्य आनंदाचे ढोल आहेत असं मी मानतो। आप लोग बहुत कोशिश कर रहे थे, शोध जमा कर रहे थे कि थोड़े बोलने दिया, एक मत से बहुमत से पारित किया गया मराठा आरक्षण। नहीं, देखिए, हमने पता था कि हमारा आवाज दबाएंगे, हमें बात नहीं करने देंगे, इसलिए हमने पहले ही एक पत्र उनको दिया था 4 मुद्दों का आधार लेकर कि आप ये आरक्षण को कैसे कानून के चौकट में बिठाएंगे, ये कैसे टिक पाएगा, इसके बारे में। और जरांगे ने जो डिमांड की थी उसके बारे में हमने ये किया था, उसका खुलासा करने के लिए सरकार को हमने कहा था। वो हमारे लेटर को उन्होंने जवाब नहीं दिया। आरक्षण विधेयक 2024 विचारात घ्यावे असं मी प्रस्ताव मांडतो। आपण विचार सभापती महोदया, मला विरोधी पक्ष नेत्यांनी पण एक पत्र दिले। मुख्यमंत्री महोदय, क्षणभर प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण विधेयक 2024 विचारात घ्यावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2024 चे विधानसभा विधेयक क्रमांक 1 महाराष्ट्रातील राज्यातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरता आरक्षण विधेयक 2024 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे। होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे। विधेयक विचारात घेण्यात येईल। आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल।